चांगलं दिसते बघ आर्य, हे चांगलं. ये कैसा लड़का है, इसका मैं क्या करूं, झगड़ता है. नमस्कार, हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. मराठी मॉम इन साऊथ इंडिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि खूप दिवसानंतर मी व्लॉग बनवते. तर आज आहे संडे आणि मी आज संडे म्हटल्यावर आयन्सला आर्याला कामाला लावलेला आहे. आणि आज आर्याच्या एका आश्रममध्ये ना फॅन्सी ड्रेस पण आहे. तर तिथं त्यांना पार्वती माता बनायला सांगितलेलं आर्याला. तर आदल्या दिवशीच आम्ही कॉस्ट्यूम आणायला गेलो होतो. तर इथे मी तमिळ, हिंदी मिक्स, इंग्लिश सगळं बोलून मी माझं काम चालवत असते सेलममध्ये. असा काही प्रॉब्लेम येत नाही. तर आम्ही गेलेलो कॉस्ट्यूम आणायला. तिने फर्स्ट व्हाईटवाला दिला. तर म्हटलं ती सरस्वती माता जास्त दिसते. मग इथं तिनं रेडवाला दिलं साडी, जी की भरतनाट्यमवाली साडी होती. प्लेन पण साडी होती, पण ही खूप छान दिसत होती. म्हटलं हीच असू दे, ओके म्हटलं. आणि बरं झालं की मला ते फिटिंग वगैरे काही करावं लागणार नव्हतं. एकदम परफेक्ट साईजचं ते कपडे पण सगळे भेटले आम्हाला. त्यानंतर त्रिशूळ, जे मेकअप पूर्ण ज्वेलरी वगैरे होती ना, ती पण तिथूनच घेतली. कारण स्कूलमध्ये सांगितलेलं डार्क मेकअप करून पाठवा. आणि आर्याची एक असा प्रॉब्लेम आहे ना, तिला काजळ, असं डार्क मेकअप तेवढा नको वाटतो. मेकअप मस्त आवडतोय जास्त करायला, पण काजळ वगैरे काही लावायचं नाही. आणि साऊथ इंडियन मेकअप तुम्ही पाहिला असेल की ती डार्क वगैरे असतो. तर इथं ना आम्ही हेअर विग घेतली. तर ती ना एवढी लॉंग हेअर बघून तिला अशी लाज वाटत होती. कारण पहिल्यापासून कर्ली हेअर आहेत आणि असं गळ्यात तिला कसं तर होत होतं. ती खूप लाजत होती ना, हसत पण होती. आणि लखन तिला चिडवत होता. परी हूँ मैं, 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 लाजा लागली परी. बघू लखन, मेकअपला मी माझी फ्रेंडला सांगितलंय करायला. तर आर्या माझ्याकडनं मेकअप करताना नखरे असतात खूप तिचे. मेकअपचं सामान इथं मी काढून ठेवलं काय लागेल ते. आणि हे सगळं रेंटनी आणलेलं सामान. बाकी आवरले. आता आर्याचं लंच आणि स्नॅक्स तयार करायचंय. लंच आणि स्नॅक्स झालं की तयार. साऊथ इंडियामध्ये किती गरमी आहे ना, घाम. किचनमध्ये 5 मिनिटं नाही झालं का चालू झालं. इथे बघू शकता आर्याचं साडी वगैरे नेसून झाली आहे. आणि तिचे हेअर एकतर कर्ली हेअर आणि लॉंग विग घालायचं आहे. त्यामुळे तिला आणि केस खूप दुखत असतात, त्यामुळे ती चिडत पण असते. तर इथं तिचं मेकअप झालेला आहे ऑलमोस्ट. चांगलं दिसायला लागले आता. साऊथ इंडियन दिसते प्रॉपर. क्युटी इथं तुम्ही बघू शकता आर्याचं एक्सप्रेशन. तिला जास्त दुखत होते ते केस आणि एक्स्ट्रा क्लिप लावताना. पण आता समोर माऊ आहे, कसं काय बोलायचं म्हणून ती काही बोलत नव्हती. आणि तिला ते नको होतं असं झालेलं होतं. हेअर विग नॉर्मल ठीक आहे, पण क्लिप लावलेला आम्ही पडू वगैरे नाही म्हणून. कारण ते टोप पण घालायचा होता. तर तिला म्हटलं असू दे बाळा, थोड्याच वेळासाठी घालायचंय. कसं तरी समजूत काढली. तिचा चेहरा बघा कसा झालाय. तीच बसते ते केसात. काय दाखवणार आहे आयंश? आर्याचा फायनल लुक. जय महाकाल नाही, आर्या. आर्याचा फायनल लुक. आर्या ओळखू येत नाही आर्या आहे म्हणून. छान दिसते बाबू. आता हे सगळं आवरून ठेवायचंय. हा, तुझा फोटो काढू का त्रिशूलचा? बरं असं दे. छान हस की जरा, किती क्युटी दिसते अगं. कसं झालं फंक्शन बाबू? थांब बघू. प्रेसचं कानातलंय ती. निघलं इझीवाला. असं मम्मानी घेतानाच घेतलं नाही. दोन्ही तिकडं दे. काय म्हणायचं तुला? किंग म्हणायचं? मग महाराज आयांश. महाराज आयांश महाराज आ रहे हैं. मग काय दुसरं नाव ठेवायचं का महाराजला?
महाराज ओके महाराज क्या सेवा करूं आपकी क्या नको तुळशील महाराज तुम्ही छान दिसताय करायचं ना कोणतं गाणं म्हणू काय ये कैसा लड़का है इसका मैं क्या करूं झगड़ता है बिगड़ता है दीवाना है बट ही इज युअर बेस्ट फ्रेंड यार सुट्टी आहे म्हटल्यानंतर काय मग दिवसभर मस्ती मजा चालूच आहे तर आर्या आयंशला खायचा होता पास्ता कारण विजू मामा घेऊन आलेला भरपूर सारा आणि खूप दिवस झालं मी आणलाच नव्हता आणि आता होता घरात म्हटल्यावर ते म्हटले मम्मी प्लीज पास्ता बनव कारण सारखं मी टाळत असते नको नको करत असते पण आता शिल्लक पण आहे घरात म्हटलं चला बनवूया तर इथं मी एल्बो पास्ता घेतलेला आहे आणि गरम पाणी केलं त्याच्यात थोडंसं मीठ थोडंसं तेल घातलेलं आहे कारण ते चिटकू नये म्हणून आणि इथे आपण 70 ते 80% आपण शिजवून घेणार आहोत पास्ता कारण नाहीतर ते गिळगिळीत होतो असं जास्त चिकट होऊन जातो तुमचा जर पास्ता बनवत असताना असं होत असेल गिळगिळ किंवा चिकट तर हे ट्राय करा तुम्ही गरम पास्ता काढला की लगेच थंड पाण्यातून काढायचा जेणेकरून जी त्याची शिजण्याची प्रक्रिया आहे ती थांबते पूर्णपणे आणि त्यामुळे तो पास्ता चिकट होत नाही असा एकदम सुटसुटीत मस्त होऊन जातो तर इकडे मी थंड पाण्यातून असा पास्ता काढून घेतलेला आहे आणि भाज्या पण चिरून घेतलेल्या आहेत घरात ज्या भाज्या आहेत अवेलेबल त्याच मी इथे वापरते कारण कॅप्सिकम वगैरे माझ्याकडे नव्हती इथे कांदा गाजर बटाटा आणि बीन्स होते तेच वापरते मी तर इथे आपण इंडियन स्टाईल पास्ता बनवतोय फोडणीचा पास्ता मोस्टली आम्ही ना व्हाईट सॉस पास्ता पण बनवतो पण आयंशला आवडत नाही मग म्हटलं चला आपला इंडियन स्टाईल मस्तवाला आणि हाच जास्त टेस्टी पण लागतो तसं पण तर इथं मी फोडणी दिलेली आहे आणि आपल्याला भाज्या जास्त भाजायच्या नसतात त्यामुळे मी जास्त वेळा असं एकत्रच भाज्या पूर्ण ज्या काही असतील त्या अशा एकत्रच भाजून घेत असते कारण जास्त शिजवायच्या नसतात म्हणून मग इकडे बघू शकता भाज्या आपल्या फ्राय करून झालेल्या आहेत यानंतर आपण इंडियन स्टाईल बनवतोय म्हटल्यानंतर फोडणीला हळद वगैरे इथे आपण ॲड करणारच आहोत त्यात मी थोडंसं ब्लॅक पेपर पावडर ॲड केलेलं आहे मिरची टाकत नाही कारण तिखट जास्त लागतं म्हणून आणि थोडंसं रेड चिली पावडर आणि टेस्टनुसार आपल्या साखर आपण इथे ॲड करणार आहोत आणि तुम्हाला जर सॉस ॲड करायचं असेल तर करू शकता किंवा नाही पण करू शकता जशी आपली इच्छा तर इथे थोडीशी साखर ॲड केली आहे माझ्याकडे टोमॅटो केचप होता थोडासा म्हणून मी ॲड केलेला आहे तो आणि त्याने थोडीशी आंबट गोड चव येते नसला तर काही प्रॉब्लेम नाही पण होता म्हणून ॲड केला तर आपला हा पास्ता बघू शकता तुम्ही की एकदम सुटसुटीत झालेला आहे तर अशा प्रकारे पास्ता तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा नेक्स्ट टाइम व्हाईट सॉस पास्ता पण बनवूयात मस्त वाटतो मला एकदम खायला तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि त्यानंतर मी जास्त व्हिडिओज बनवला नाही कारण मला जास्त काम होतं तर हे आर्या आयंशला मी आता देणार आहे मी आता ब्लॉगचा एंड करत होते पण म्हटलं एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी म्हणजे आर्याचा मेकअप करताना ना साऊथमध्ये जास्त फंक्शन वगैरे असला की डार्क मेकअप करायला लावतात कारण ते तुम्ही पाहिलं असेल साऊथ इंडियन मेकअपमध्ये डार्क एकदम असं काजळ आयलायनर कसं लावलेलं असतं आणि आर्या जास्त तसं करू देत नाही तिला ते काजळ वगैरे लावलं की रडायला चालू करते म्हणून मी आज फ्रेंडला बोलवलं होतं आणि थोडाफार मी माझाही मेकअप वापरला होता कारण ते व्हाईट दिसायला पाहिजे होतं थोडंसं पण एरवी तिचा मेकअप करताना तिच्यासाठी मी हे वापरते हे आहे रेनेचं प्रिन्सेस बाय रेने कॉस्मेटिकचं मेकअप किट यामध्ये चिक टिंट लिप बटर आणि 6 आय शॅडो आहेत जे की खूप सुंदर एकदम बटरी स्मूथ आहेत आणि लहान मुलींसाठी खास हे बनवलेलं आहे कारण आजकाल लहान मुलींच्या स्कूलमध्ये फंक्शन असतात घरातले फंक्शन असतात आणि त्यांना पण नटायला खूप आवडतं आणि आपला मेकअप यूज केला की ते स्किन खराब होऊन जाते मग त्यासाठी मी हे रेनेचं प्रोडक्ट तिच्यासाठी घेतलेलं आहे आणि तुमची मुलगी लहान असेल तुम्हाला घ्यायचं असेल मुलींसाठी तुमचा लहान मेकअप तर हे खूप छान प्रोडक्ट आहे एकदम असं बटरी स्मूथ टेक्स्चर आहे आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते तुमच्यासोबत तर हे आता आम्ही यूज केलेलं आहे लिटरली खूप दिवस झाले मी यूज करते तर हे असं फिरवायचं आहे
असं कलर चेंज होतो. एक हे आहे चिक टिंट आणि एक लिप पिंक आणि ब्राउनिश मध्ये, आणि हे आहेत आय शॅडोज. ब्लश मध्ये पण म्हणजे मिक्स मॅच करून आपण यूज करू शकतो हे. आणि इथे मिरर आहे आणि याच्यात एक छोटासा ब्रश आहे. तर खूप छान असं हे प्रोडक्ट आहे लहान मुलींसाठी आणि ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. अक्षरशः मला हे आर्यापासून लपवून ठेवावं लागतं, नाही तर ती मस्त मेकअप करते, ब्लश वगैरे एकदम प्रॉपर लावते, चक्क ती आयलायनर सुद्धा लावायला शिकली. थोडं 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 करत म्हणजे थोडंसं खराब होतं पण लावते ती. तिला आवडतं मेकअप वगैरे करायला, म्हणून मी तिच्यासाठी हे प्रोडक्ट घेतलेलं आहे. तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक देणार आहे, ते तुम्ही त्यावरून प्रोडक्ट ऑर्डर करू शकता. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहत असाल, तर जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.